शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सध्या बाजारामध्ये कापूस पिकामध्ये 100हून अधिक वाण उपलब्ध आहेत. या 100 वाणांपैकी आज मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून 10 अशा वाणांबद्दलची माहिती सांगणार आहेत जी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन. तर हे वाण कोणते आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मागील वर्षी आपण कोणत्या वाणाची लागवड केली होती आणि त्याचं उत्पादन आपल्याला कसं मिळालं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, वाणाची निवड करण्याआधी आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की कुठलंही एक वाण जे आहे तर ते आपल्याला एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन देऊ शकत नाहीत. उत्पादन वाढवण्यासाठी वाणाचं महत्त्व फक्त 5 ते 10% राहते. 90% जो काही वाटा आहे तर तो आपल्या नियोजनाचा आहे. आपली जमीन कशी आहे, आपण ड्रिपने पाणी देत आहोत का, आपण खतं कशी देत आहोत, या सर्व गोष्टींच्या आधारे आपलं उत्पादन ठरत असते. त्यामुळे कुठलंही एक वाण आपलं उत्पादन वाढवणार नाहीत, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे. जर आपली जमीन हलकी असेल आणि आपल्यापाशी पाणी देण्याची सोय नसेल तर अशा ठिकाणी आपण मध्यम ते लहान आकाराच्या बोंडांची निवड करायची आहे. कारण की जे काही मोठ्या आकाराचे वाण असतात तर त्यामध्ये तुलनेने बोंडांची संख्या कमी लागते आणि जर आपल्याला पाणी देण्याची सोय उपलब्ध झाली नाही तर ते बोंड जे आहे तर ते त्या ठिकाणी भरत नाहीत आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाहीत. त्यामुळे आपली जमीन मध्यम प्रकाराची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मध्यम आकाराच्या बोंडाची निवड करायची आहे, जेणेकरून आपल्या बोंडांचं वजनसुद्धा त्या ठिकाणी मेंटेन राहील आणि आपल्या सरासरी बोंडांची संख्यासुद्धा मेंटेन राहील. तर मित्रांनो, पहिलं वाण म्हणजे प्रभात सीडचं सुपरक्वाट. तर हा 150 ते 160 दिवसादरम्यान येणारा वाण आहे. या वाणाचा बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 5.5 ते 6.5 ग्राम दरम्यान पाहायला मिळतो. हा जो काही वाण आहे तर हा रसशोषण करणारे किडी जसं की तुडतुड आणि पांढरी माशीला सहनशील असा वाण आहे. त्याचबरोबर याचा जो काही कापूस आहे तर तो वेचणी करण्यासाठी सोपा आहे. या वाणामधून बऱ्याच शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी जवळपास 14-15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे. मागच्या वर्षी आपण जर हा वाण लावलेला असेल तर त्याचं उत्पादन आपल्याला किती मिळालं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरचं दुसरं वाण म्हणजे राशी कंपनीचं स्विफ्ट. तर हा वाणसुद्धा 150 ते 160 दिवसादरम्यान येणारा वाण आहे. याचासुद्धा बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 6 ग्रामपर्यंत पाहायला मिळतो. हा वाणसुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील असा वाण आहे. त्याचबरोबर हा जो काही वाण आहे तर हा अतिघन पद्धतीने लागवड करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे. त्यामुळे जर आपल्याला अतिघन पद्धतीने किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंगने लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी आपण या वाणाची निवड या ठिकाणी करू शकता. त्यानंतरचं वाण म्हणजे US ॲग्री सीडचं 7067. तर हा वाणसुद्धा 155 ते 160 दिवसादरम्यान येणारा वाण आहे. याच्या बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 5.5 ते 6.5 ग्राम दरम्यान पाहायला मिळतो. हा वाणसुद्धा कापूस पिकामध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीविरुद्ध सहनशील असा वाण आहे. या वाणामध्ये आपल्याला सिरीजमध्ये बोंड त्या ठिकाणी लागलेली पाहायला मिळतात. या वाणामधून मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे. आपण जर मागच्या वर्षी या वाणाची लागवड केली असेल तर त्याचं उत्पादन आपल्याला किती आलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरचा वाण म्हणजे तुलसी सीडची कबड्डी. तर हा शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त प्रचलित असा झालेला वाण आहे. या वाणाचा कालावधी आपल्याला जवळपास 160 ते 170 दिवसापर्यंत पाहायला मिळतो. या वाणाच्या बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 6 ग्रामपर्यंत पाहायला मिळतो. या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोंडाचं जे काही वजन आहे तर ते आपल्या जमिनीनुसार आणि आपल्या पाण्याच्या नियोजनानुसार बदलत राहते. जर आपली जमीन मध्यम प्रकाराची असेल, आपल्यापाशी पाणी देण्याची सोय नसेल तर त्या ठिकाणी बोंडाचं वजन आणि बोंडाचा आकार जो आहे तर तो आपल्याला लहान पाहायला मिळू शकतो. याउलट जर आपली जमीन भारी प्रकाराची असेल, आपल्यापाशी पाणी देण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी बोंडाचं वजन आपल्याला त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतो. त्यानंतरचा वाण म्हणजे राशी कंपनीचं 659. मोठ्या बोंडाचा हा वाण आहे. याचा कालावधी आपल्याला जवळपास 145 ते 160 दिवसादरम्यान पाहायला मिळतो. याचं बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 5.5 ते 6 ग्राम दरम्यान पाहायला मिळतो. परंतु या वाणावर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव थोडासा जास्त पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जर आपल्यापाशी फवारणी करण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी आपण या वाणाची निवड करू शकता. त्यानंतरचा वाण म्हणजे आदित्य सीड कंपनीची मोक्ष. या वाणाचा कालावधी आपल्याला जवळपास 150 ते 160 दिवसादरम्यान पाहायला मिळतो. मोठ्या बोंडाचा हा वाण आहे. यामध्ये बोंडाचं वजन आपल्याला जवळपास 6 ग्रामपर्यंत पाहायला मिळतो. त्यानंतरचा वाण म्हणजे श्रीकर सीड कंपनीची बैलजोडीवाली जय हो. त्यानंतर महिको सीडचे 2 वाण जंगी आणि धनदेव. यापैकी जंगी हा जो काही वाण आहे तर याचा कालावधी आपल्याला जवळपास 150 ते 160 दिवसादरम्यान पाहायला मिळतो. हा वाण कापूस पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींविरुद्ध सहनशील असा वाण आहे. या वाणामध्ये बोंडांची संख्या चांगली लागत असल्यामुळे याचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळू शकते. बोंडाची साईज यामध्ये आपल्याला मध्यम आकाराची पाहायला मिळते. त्यानंतरचं वाण म्हणजे धनदेव. तर हा पाण्याचा ताण सहन करणारा आणि मोठ्या बोंडाचा वाण आहे. याचंसुद्धा उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. राशी कंपनीची 779 आहेत. हे काही चांगले वाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यापैकी आपण कोणत्याही वाणाची लागवड या ठिकाणी करू शकता किंवा आपल्या गावात आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या पाहुण्याला ज्या वाणाचं उत्पादन चांगलं आलेलं असेल त्या वाणाची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता.
कारण की प्रत्येक वाणाचं जे काही उत्पादन आहे तर ते आपल्या भागानुसार आपल्या जमिनीनुसार हे बदलत राहते. त्यामुळे एक वाण एका भागात चांगलं राहील तर दुसऱ्या भागात ते वाण चालणार नाहीत. त्यामुळे आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना कोणत्या वाणाचं उत्पादन चांगलं आलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी वाणाची निवड करायची आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मागच्या वर्षी आपण यापैकी कोणत्या वाणाची लागवड केली होती ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना वाण निवड करण्यासाठी त्याची मदत होईल. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.